श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. आयुष्यातील प्रत्येक संकटावर स्वामी चरित्र सारामृताचा अध्यायाचं श्रवण हा उपाय आहे. तेव्हा नित्यनेमाने कोणत्याही एका अध्यायाचं श्रवण जरूर करा. आणि सगळ्यांना एक विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर ऐकूया स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. ह्याच्या आधीचे सगळे अध्याय याच चॅनलला अपलोड केलेले आहेत, तेही ऐकायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अथ नवमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती निर्वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची जाहली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळिक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करोनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणोनी, विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2,000 रुपये घाल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी. तरी 6,000 रुपयांसी, देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, आपुले कार्य करीन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासोनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले. चालले गावाबाहेरी, आले शेखनुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावासी, म्हणती लीला करुनी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी. शेखनुराचे दर्ग्यावरी.
येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटूनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुनी भाव औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी. राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी. कारभारी करिता ती परी पुन्हा आज्ञा झाली. मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगादिक मंडळी दाखविली जागा तयानी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेणे साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमाध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.